गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा माझी सकाळची सर्व कामं आवरलेली आहे आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला. तर बघा मुलांना स्कूलमध्ये जायची घाई असते, तर त्यासाठी मी स्वयंपाकच करते. नाश्ता वगैरे हा आमच्याकडे क्वचितच असतो, त्याच्यामुळे मी आता इकडे कुकर लावलेला आहे. तर त्यामध्ये मी डाळ भात लावलेला आहे आणि आता करणार आहे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बटाटे आणि वांगीची मिक्स भाजी मी बनवणार आहे. तर त्यासाठी मी बघा इकडे एक बटाटा आणि 2-3 वांगं घेतलेलं आहे. सोबतच एक टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे. तर बघा ते मी कट करून ठेवलेलं आहे आणि इकडे मी कणिक चाळून घेत आहे. तर ती मी भिजवून ठेवणार आहे. तर 5-10 मिनटं जर आपण चांगली भिजवून जर ठेवली तर त्याच्या पोळ्या खूप चांगल्या मऊ आणि लुसलुसीत पोळ्या येतात. तर इकडे मी कणिक चाळून घेतलेली आहे आणि आता हे मी भिजवून ठेवणार आहे. तर बघा अशा पद्धतीने भिजवून 5-10 मिनटं हे झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मी पूजा करून घेतलेली आहे. पूजा करत आहे. तर इकडे मी दिवा लावलेला आहे आणि सकाळची पूजा झाल्याशिवाय आपल्याला एनर्जी येत नाही असं म्हटलं तरी चालते. घरात एक प्रकारे सकारात्मक शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते. तर बघा मी घरातली पूजा करून घेतल्यानंतर बाहेर मी छोटंसं रोपटं लावलेलं आहे कुंडीत, कारण आता 2 दिवस झाले इकडे शिफ्ट होऊन. तर इकडे माझ्याकडे तुळशीचं रोपटं नव्हतं, तर मग मी एक अशी कुंडी आणून त्यामध्ये लावलेलं आहे आणि समोर गोट्याची महादेवाची पिंड आहे आणि सोबत नंदी आहे. तर त्याची पूजा करून घेतली आणि आता मी जाणार आहे बाहेरच्या महादेवाला पाणी टाकायला. तर बघा आमच्या घराच्या समोर अशा प्रकारे एक महादेवाचं मंदिर आहे. तर तिथे मी रोज पाणी टाकायला जातात. तर बायका रोजच दिवसभर तिथे चालू असतात. तर बघा तिकडनं आल्यानंतर मी पोळ्या टाकण्यास सुरुवात केलेली आहे. भाजी मी बनवून घेतलेली आहे आणि इकडे मी पोळ्या बनवत आहे. तर बघा माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी आधी देवाला नैवेद्य देते. त्यानंतरच पहिली पोळी ही माझी देवासाठीच असते आणि ताट करते आणि देवाला ते मी अर्पण करते. त्यानंतर यांना आणि मुलांना जेवायला दिलं. वरण भाजी होती, पोळी आणि सोबत मी थोडा आंबा होता ते कट करून दिलेला आहे. तर बघा आता सर्वांची जेवणं झाली आणि पसारा बघा किती पडलेला आहे. तर तो मी सर्व आवरून घेतलेला आहे. किचन आवरल्यानंतर आता मी धुणार आहे कपडे. तर माझे कपडे पडलेले आहेत तर ते मी धुवून घेणार आहे. तर बघा दुपारचे 4 वाजले असतील तेव्हा आम्हाला लागली होती भूक, म्हणून मी अशा प्रकारे उपमा बनवला होता आणि त्यानंतर छान असं वातावरण झालं होतं आणि गरमागरम चहा करून सुद्धा आम्ही घेतला होता. तर बघा मुलांना इडली हवी होती म्हणून त्यासाठी मी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलेली आहे आणि हे करणार आहे उद्या. तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.